UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती। आजपासून आणखी 4 टीमकडून वाल्मिकचा शोध सुरू। बीडमधील खंडणी प्रकरणात दाखल गुन्ह्यात तपास। बीड हत्या प्रकरणातील 3 आरोपी 22 दिवसांनंतरही फरारच। सीआयडीच्या एकूण 9 पथकांकडून आरोपींचा शोध। 2 पथकांकडून केरळ आणि कर्नाटकातही तपास। वाल्मिकच्या संपर्कातील 145 जणांची चौकशी। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप, तर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी। बीड खंडणी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट। वाह क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आकार, राऊतांनी डिवचला। तर भाजपकडूनही शरद पवारांसोबतचा कराडचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। एकवीस दिवस झाले तरीही तपास संपत नाही। राऊतांनी ट्विट केलेला फोटो रिट्विट करत अंजली दमानियांकडून तपासावर प्रश्नचिन्ह। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी घेतली जरांगेंची भेट। सर्व राज्यात वातावरण ढवळून काढू, राज्यभर मोर्चे काढू, जरांगेंचा इशारा। गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। बीड हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनवणे यांचा इशारा। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार। गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त। मोहिनी वाघ सह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षांबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला। बोरिवली पूर्व, भायखळा परिसरातील हवेचा स्तर अतिवाईट श्रेणीत। दोन्ही भागातील सर्व बांधकामं बंद करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात। गणपतीपुळेच्या निळ्याशार समुद्रात वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची पसंती। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक गोव्यात। समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले। कलंगूट बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ। पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।